नमस्कार. आज आपण बघणार आहोत प्रकरण क्रमांक 3 वर्तुळ सरासरी उंच 3.2. आपण याच्या अगोदर काही प्रमेय बघितले. आपण त्या प्रमेयाच्या आधारे ही उदाहरणं बघायची आहेत. प्रश्न क्रमांक पहिला, दोन आंतरस्पर्शी वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे 3.5 सेंटीमीटर व 4.8 सेंटीमीटर आहेत, तर त्यांच्या केंद्रातील अंतर किती आहे? परीक्षेमध्ये एका मार्कासाठी तुम्हाला परीक्षेमध्ये विचारू शकतील अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. आपल्या इथं मात्र आपण मागची जी प्रमेय बघितलेत त्या प्रमेयाच्या आधारे एक सूत्र आपण इथं बघायचं आहे. ते सूत्र आपण इथं डायरेक्ट वापरायचं आहे. आंतरस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रातील अंतर हे त्यांच्या त्रिज्येतील फरकाइतके असते. समजा आपण जर दोन वर्तुळ काढली तर या दोन वर्तुळांच्यामध्ये जर आंतरस्पर्शी असतील तर दोन्ही केंद्र एकाच बाजूला येतात. त्यामुळे आपण त्या दोघांची वजाबाकी केली त्रिज्यांची तर आपल्याला उत्तर मिळतं. म्हणून आपण सूत्र लिहिलं केंद्रातील अंतर बरोबर R1 वजा R2. आता इथं R1 R2 मात्र मोठा कुठला लहान कुठला हे तुम्ही ठरवायचं आहे. जर समजा तुम्ही पहिली R1 म्हटलं असेल, दुसरा R2 म्हटलं असेल तर दुसरं मोठं आहे तुम्ही मात्र ते अगोदर घ्यावं लागेल. म्हणजे इथं R2 वजा R1 करावं लागेल. म्हणजे तुम्ही R1 कुठला आणि R2 कुठलं हे इथं ठरवायचं आहे. आता आपण इथं R1 घेत असताना 4.8 घेतलेला आहे. मोठी संख्या आपण अगोदर घेतलेली आहे. R2 मध्ये आपण 3.5 घेतलेला आहे. म्हणजे पहिली संख्या घेतली. आपण उलटं सुलटं केले. समजा तुम्ही इथं R1 म्हणजे 3.5 आणि R2 म्हणजे 4.8 घेतलं तर इथं R2 वजा R1 येईल. फक्त हे लक्षात ठेवायचं आहे. R1 वजा R2 जरी घेतलं तर इथं R1 म्हणजे तुमची मोठी संख्या घ्यायची आहे. जी मोठी इथली असेल ती संख्या घ्यायची. संख्या लिहिली आपण 4.8 वजा 3.5 म्हणून आपलं उत्तर मिळालं 1.3 सेंटीमीटर. म्हणून केंद्रातील अंतर बरोबर 1.3 सेंटीमीटर. आपण इथं आकृती काढायची गरज नाही. आपण डायरेक्ट त्या ठिकाणचं सूत्र असेल ते सूत्र लिहायचं आहे. दुसरं आहे बाह्यस्पर्शी असलेल्या दोन वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे 5.5 सेंटीमीटर व 4.2 सेंटीमीटर असतील तर त्यांच्या केंद्रातील अंतर किती असेल? आपल्या इथं मात्र लक्षात ठेवायचे की बाह्यस्पर्शी आहेत आणि बाह्यस्पर्शी याचा अर्थ आपल्याला त्यांचे केंद्र परस्पर विरुद्ध बाजूला दिसतात. त्यामुळे तुम्ही त्या दोघांची बेरीज केला तर तुमचं त्या ठिकाणचं केंद्रातील अंतर मिळतं. म्हणून आपण सूत्र लिहिलं बाह्यस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रातील अंतर हे त्यांच्या त्रिज्यांच्या बेरजे एवढे असते. आपली ही वाक्य आहेत, ही वाक्य आपण पाठ करून ठेवायची आहेत. म्हणून केंद्रातील अंतर बरोबर R1 अधिक R2, कारण दोघांची बेरीज होईल. दोन्ही केंद्र विरुद्ध बाजूला असतात. हे मात्र आपल्याला यायला विसरायचं नाही. केंद्रातील अंतर बरोबर R1 अधिक R2. आता R1 कुठला आणि R2 कुठला जरी घेतलं तरी काही फरक पडत नाही, कारण आपण दोघांची बेरीज करायची आहे. R1 बरोबर 5.5 सेंटीमीटर, R2 बरोबर 4.2 सेंटीमीटर. म्हणून आपण लिहिलं 5.5 अधिक 4.2 म्हणजेच तुमचं उत्तर मिळालं 9.7 सेंटीमीटर. म्हणजे हे तुमचं केंद्रातील अंतर मिळालं. उत्तर केंद्रातील अंतर बरोबर 9.7 सेंटीमीटर. आपल्याला पुढचं जे उदाहरण आहे त्या उदाहरणासाठी आपल्याला आकृती काढणं गरजेचं आहे. प्रश्न तिसरा, त्रिज्या अनुक्रमे 4 सेंटीमीटर व 2.8 सेंटीमीटर असणारी बाह्यस्पर्शी व आंतरस्पर्शी वर्तुळे काढा. तुम्हाला 2 मार्कासाठी परीक्षेमध्ये एक याप्रमाणे विचारू शकतात. आता इथं आपण लक्षात ठेवायचं आहे बाह्यस्पर्शी याचा अर्थ आपल्या अगोदर सूत्राप्रमाणे दोघांची बेरीज होईल. आपण एक बिंदू घ्यायचा आहे, त्यानंतर आपल्याला दुसरा बिंदू जो मिळणार आहे तो दुसरा केंद्र असणार आहे आणि त्यांच्यामध्ये आपल्याला अंतर मात्र या दोघांची बेरीज एवढं असेल. अगोदर आपण त्या दोघांची बेरीज करायची आहे. म्हणजे 4 अधिक 2.8 म्हणजे आपलं उत्तर 6.8 मिळालं. तुम्ही ह्या ए बिंदूवरती ठेवून बरोबर जे 6.8 आहे ते 6.8 सेंटीमीटर कुठं आहे ते काढायचं आहे. हा तुमचा केंद्र बी असेल आणि त्याच्यानंतर आपलं पहिलं अंतर जे आहे ते 4 सेंटीमीटर. तुम्ही 4 सेंटीमीटरला सुद्धा तिथं मार्क करायचं आहे. तुमचं एकूण सगळ्यात पहिला वरती आणि खाली जागा सोडून जे आपलं मोठं वर्तुळ 4 सेंटीमीटर त्रिज्येचं आहे, म्हणजे आपल्याला वरती साधारण 5 ओळी खालीसुद्धा 5 ओळी असतील. आपण याप्रमाणे जागा सोडायची आहे. त्यानंतर तुमचा ए बिंदू घ्यायचा आहे, हा पहिला केंद्र असेल आणि बाह्यस्पर्शी वर्तुळासाठी आपल्याला केंद्रबिंदू जर घेतला असेल तर तुमच्या दुसऱ्या केंद्रासाठी दोघांची बेरीज होते. पण आपण इथं घेतलं 6.8 सेंटीमीटर आणि 6.8 सेंटीमीटर घेतल्यानंतर तुमचा मधला जो असेल तो बिंदू मिळणार तो 4 सेंटीमीटरसाठी. मग तुमचा ए बिंदू मिळाला. मधला जो बिंदू आपण त्याला यम म्हटलं, हा तुमचा स्पर्श बिंदू असेल किंवा सामायिक बिंदू असेल आणि तुमचा हा पलीकडचा बी बिंदू. मग आता आपण पहिला पट्टीने हे मोजून घेतलं आहे. त्यानंतर आता आपला केंद्र ए घ्यायचं आहे. बरोबर 4 सेंटीमीटर आपलं अंतर आहे घेतलेलं, तेवढं अंतर त्रिज्या म्हणून घ्यायचं आहे आणि एक वर्तुळ काढायचं आहे. हे आपलं हे वर्तुळ काढलं पहिलं झालं. नंतर बी केंद्रावरती ठेवायचा आणि बरोबर आता राहिलं हा जो यम बिंदू आहे तिथून घ्यायचं वर्तुळ काढायचं, दुसरं वर्तुळ मिळालं. म्हणजे हे दोन्हीसुद्धा बाह्यस्पर्शी वर्तुळ आहेत. म्हणजे आपल्याला ह्याप्रमाणे त्याची रचना पूर्ण करायची आहे. त्याच्यामध्ये दुसरा प्रश्न आहे आंतरस्पर्शी वर्तुळे. आता मात्र आपण लक्षात ठेवायचं की आंतरस्पर्शी वर्तुळासाठी आपण वजाबाकी करतो. तर तुम्ही वजाबाकी करण्यासाठी
सगळ्यात पहिला जो मोठा असेल तो तुम्ही पहिल्यांदा आपल्याला रेषाखंड काढायचा आहे. मग आता आपण इथं वजाबाकी जर करायची म्हटली की तुमचा जो दुसरा केंद्र आहे तो मध्ये येणार आहे. आपण मात्र एक लक्षात ठेवायचं, जर समजा आपण ए हा केंद्रबिंदू घेतला असेल तर पलीकडचा बिंदू मात्र आपल्याला सामायिक स्पर्शबिंदू मिळतो. आपण तो तेवढा अंतर घ्यायचं आहे. म्हणजे 4 सेंटीमीटर घेतलं आणि ह्या एमपासून तुम्ही उलट्या पट्टी उलटी ठेवून तुमचं हे अंतर 2.8 सेंटीमीटर घ्यायचं आहे. म्हणजे हे एकूण 4 सेंटीमीटर असेल तर तुमचं हे 2.8 सेंटीमीटर असेल. म्हणजे 4 सेंटीमीटरवरती आणि 2.8 सेंटीमीटरवरती असे 2 मार्क मिळवायचे. हा पहिला केंद्र असेल, हा तुमचा आतल्या बाजूचा असेल, तो दुसरा केंद्र असेल. एम बिंदू इथं असेल. तुम्ही एक केंद्रबिंदू घेऊन एम इतकं अंतर घ्यायचं आहे आणि वर्तुळ काढायचं आहे. तुमचं हे वर्तुळ काढलं तर ए केंद्रासाठीचं वर्तुळ झालं. आता बीवरती ठेवायचं, लोकल टॉक बीवरती ठेवायचं आणि तुम्ही आता एम इतकं जर अंतर घेतलं तर तुमची दुसरी त्रिज्या झाली. तुम्ही परत एक वर्तुळ काढायचं आहे. म्हणजे आपल्याला इथं एम बिंदू सामायिक स्पर्शबिंदू आहे. दोन्ही केंद्र आतल्या बाजूलाच एका बाजूलाच आहेत. याचा अर्थ ही झाली आंतरस्पर्शी वर्तुळे. म्हणजे आपलं उत्तर जे आहे ते उत्तर याप्रमाणे पूर्ण होतं. म्हणजे आपली आकृती पूर्ण झालेली आहे. प्रश्न क्रमांक 4. आकृतीमध्ये केंद्र पी आणि क्यू असलेली वर्तुळे परस्परांना बिंदू आर मध्ये स्पर्श करतात. बिंदू आर मधून जाणारी रेषा त्या वर्तुळांना अनुक्रमे बिंदू ए आणि बिंदू बी मध्ये छेदते. तर आपल्याला हे सिद्ध करायचं आहे. रेख ए पी समांतर रेख बी क्यू, आपल्याला हे सिद्ध करायचं आहे. दुसरं, त्रिकोण ए पी आर समरूप त्रिकोण आर क्यू बी, हे सुद्धा सिद्ध करायचं आहे. आणि जर त्रिकोण पी ए आर याचं माप आपल्याला 35 अंश दिला असेल तर आर क्यू बीचं माप किती असेल हे आपल्याला ठरवायचं आहे. आपल्याला आकृतीमध्ये बघितलं तर लक्षात येतं, 2 वर्तुळाचे केंद्र दिलेत पी आणि क्यू. त्याचा सामायिक बिंदू आर आहे, स्पर्शबिंदू आपण म्हणतो. त्यानंतर त्या स्पर्शबिंदूतून एक रेषा काढलेली आहे, जी रेषा पी केंद्र असणाऱ्या वर्तुळाला एमध्ये छेदते तर क्यू केंद्र असणाऱ्या वर्तुळाला बीमध्ये छेदते. ते आपण जर त्रिज्या जोडल्या तर आपल्याला तिथं 2 त्रिकोण मिळतात. आणि आपल्याला जे सिद्ध करायचं त्यामध्ये ए पीची जागा बघा कुठं आहे. ए पी ही एक त्रिज्या आहे. ही त्रिज्या पलीकडच्या वर्तुळातल्या बी क्यू त्रिज्येला समांतर आहे असं आपल्याला दाखवायचं आहे. आणि समांतर दाखवण्यासाठी आपल्याला इथं जर आपण योग्य आकार बघितला तर ही रेषा आहे. आणि आपल्याला इथं जर समजा पी बिंदू जर आपण एपर्यंत गेलो आणि तिथं परत बीपर्यंत आलो आणि परत हे क्यूपर्यंत आलो तर याचा अर्थ आपल्याला झड आकार दिसतो. म्हणजे आपण इथं हे लक्षात ठेवायचं आहे की हे व्युत्क्रम कोण आहेत. आणि व्युत्क्रम कोण आपल्याला जर समजा आपण व्युत्क्रम कोण एकरूप दाखवले तर काय होऊ शकतं, आपल्याला तिथं त्याचं उत्तर मिळू शकतं. म्हणजे आपल्याला ह्या 2 रेषा समांतर दाखवता येतात. आपण सुरुवात करूया. पहिलं, पी केंद्र असलेल्या वर्तुळामध्ये ए पी बरोबर पी आर, म्हणजे आपल्याला आकृतीमध्ये दिसतं की ए पी आणि पी आर हे समान आहेत. आपण कारण लिहिलं एकाच वर्तुळाच्या त्रिज्या, म्हणजे पी केंद्र असलेल्या वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. म्हणून जर समजा आपण याचा विचार केला की 2 बाजू समान आहेत, 2 बाजू समान, याचा अर्थ आपल्याला इथं समद्विभुज त्रिकोण मिळाला. आणि समद्विभुज त्रिकोणात आपण जर प्रमेय वापरलं तर त्याच्यामध्ये त्या बाजूंच्या समोरचे कोण आपल्याला एकरूप मिळतात. आपण तेच लिहिलेलं आहे. ए पीच्या जर आपण बाजू घेतली त्याच्या समोर आपल्याला आर कोण मिळतो. म्हणजे आपण इथं लिहिलं पी ए आर. या कोणासाठी आपल्याला एकरूप मिळणार आहे तो पी आर ए. म्हणजे तुमचे हे 2 कोण इथं आपण एकरूप दाखवलेले आहेत. आपण याला म्हटलं क्रमांक 1. आपण इथं वापरलेलं आहे समद्विभुज त्रिकोण प्रमेय. आता आपण बरोबर त्याप्रमाणे पलीकडच्या त्रिकोणासाठी सुद्धा लिहू शकतो. क्यू केंद्र असलेल्या वर्तुळामध्ये आर बी बरोबर क्यू बी, म्हणजे आपल्या इथं परत कारण तेच मिळालेलं आहे, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. म्हणून आपण परत समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमेयाचा वापर केला तर त्या बाजूच्या समोर असणारे एकरूप कोण आपण लिहू शकतो. म्हणून क्यू आर बी एकरूप कोण क्यू बी आर. आता आपल्याला हे नंतर वापरायचे असल्यामुळे आपण अगोदर या ठिकाणी त्याला नंबर लिहिले आहेत. वरती याच्या नंबर 1 म्हटलं, ह्याला नंबर 2 म्हटलं. आपल्याला दोघांच्या मध्ये जर आपण विचार केला तर तुमचा इथं 1 आणि 2 मध्ये आपल्याला इथं तुलना करत असताना आपल्याला जे सिद्ध करायचे त्यामध्ये एक कोण आपल्याला एका ठिकाणी मिळालेला आहे, दुसरा कोण दुसऱ्या ठिकाणी मिळालेला आहे. आणि आपल्याला जर हे एकरूप दाखवायचं असेल तर मात्र त्या दोघांच्या मध्ये असणाऱ्या जो कोणाची जोडी आहे आरच्या ठिकाणची ते आपल्याला एकरूप दाखवणं गरजेचं आहे. आणि आपण आकृतीमध्ये जर बघितलं तर आपल्याला लक्षात येतं की हे दोन्ही कोण एकरूप आहेत. आपण तेच लिहिलं. पण कोण पी ए आर एकरूप कोण क्यू आर बी, कारण आपण या ठिकाणी जर विचार केला तर आपल्याला हे बरोबर एक्स आकार दिसतो. म्हणजे तिथे विरुद्ध कोण आहे. आणि विरुद्ध कोण होण्यासाठी आपल्याला मात्र
ए बी रेषा दिलेली आहे, पण हे पी आणि क्यू एका रेषेमध्ये नाही, तर आपल्याला हे देणं गरजेचं आहे. म्हणजेच पी आणि क्यू फक्त केंद्र म्हटलेलं आहे. पण आपल्याला इथं आपण जर अगोदरचं प्रमेय बघितलं तर त्या प्रमेयाप्रमाणे सिद्ध करता येतं की पी आर क्यू हे एक रेषे आहेत, कारण आपण अगोदरचं प्रमेय तसं सिद्ध केलेलं आहे. जर बाह्यस्पर्शी वर्तुळ किंवा आंतरस्पर्शी वर्तुळ असतील तर त्यांचा केंद्रानं जोडलेलं जे आपण रेषा काढतो त्या रेषेवरती तुमचा स्पर्शबिंदू असतो. म्हणजे आपल्याला हे त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. म्हणजे तुमच्या या ठिकाणी आवश्यकता असते ती पी आणि क्यू एक रेषे आहेत, आपण ते इथं दाखवलेलं आहे. म्हणजे आपलं जे सिद्ध आहे करायचं आहे ते आपण इथं सिद्ध केलेलं आहे. म्हणजे आता फक्त आपण अर्ध सिद्ध केलेलं आहे. आपण जर इथं निरीक्षण केलं तर आपण आता लिहिलेलं आहे की हे दोन कोण एकरूप आहेत. मगाशी आपण विचार केला होता की ह्या दोघांच्यामधला एक कोण आपल्याला एकरूप दाखवणं गरजेचं होतं. आता आपण दुसरा कोण जो होता त्यालासुद्धा आपण समान दाखवलेला आहे. म्हणजे इथं पी आर ए इथं दिसतो, क्यू बी आर इथं क्यू बी आर दिसतो. याचा अर्थ आपण हे जर उजवीकडचे कोण आपण जर भेटलं तर एकरूप असतील तर डावीकडचे कोण सुद्धा एकरूप पाहिजेत, पण आपण लगेच लिहू शकतो. म्हणून पी ए आर एकरूप क्यू बी आर, म्हणजे तुमचं या ठिकाणचं हे एकरूप कोण इथं मिळालेले आहेत. म्हणून आपण लिहिलं 1, 2 व 3 वरून आपल्या इथं जे सिद्ध करायचं होतं आपण ते सिद्ध केलेलं आहे. पी ए आर आणि क्यू बी आर हे एकरूप आहेत आणि आपण मगाशी बघितलं होतं याला क्रमांक 4 म्हटलं. याचा अर्थ आपल्याला हे जर दोन कोण एकरूप मिळाले तर आपण मगाशी आकृतीमध्ये बघितल्याप्रमाणे हे समांतर रेषांच्यामध्ये व्युत्क्रम कोण होतात आणि आपण लिहू शकतो व्युत्क्रम कोण कसोटीनुसार रेख ए पी समांतर रेख बी क्यू. म्हणजे आपल्याला जे सिद्ध करायचं होतं ते आपण पहिलं सिद्ध केलेलं आहे. आता दुसरा जो भाग आहे तो दुसरा असा आहे. दुसरं सिद्ध करायचं आपल्याला ए पी आर आणि आर क्यू बी आपल्या इथं जी संगती दिली आहे ती संगती मात्र आपल्याला चुकायची नाही आहे. जशी आहे तशी आपण संगती घेतलेली आहे. कोण ए पी आर आणि कोण क्यू आर बी आपल्याला हे एकरूप दाखवायचे आहेत. आता आपण जर त्रिकोणाच्या ऐवजी आपण जर फक्त त्या दोन त्रिकोणाच्या समरूपता बघितली तर संगती आपल्या इथं दिलेली आहे. तुमची एची संगती इथं आरला येणं गरजेचं आहे. म्हणून आपण इथं एमध्ये असताना इथं आर घेतलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर मिळालं पी ए आर आणि क्यू आर बी हे एकरूप आहेत. आपण जर आता संगतीप्रमाणे बघितलं तर ए आणि आर आपल्याला एकरूप दिसतात, पण हे नेमकं कुठं कुठं आहेत बघा. आपण जर इथं निरीक्षण केलं तर 2 आणि 4 म्हटलेलं आहे. तुमचा पी ए आर हा क्रमांक 2मध्ये दिसतो, क्रमांक 4मध्ये दिसतो आणि त्यातला जो दुसरा कोण आहे क्यू बी आर तो क्यू बी आर तुम्हाला क्रमांक 2मध्ये दिसतो आणि ह्यामध्ये राहिला जो आहे तो क्यू आर बी इथं दिसतो. म्हणजे तुमचा 2 आणि 4मध्ये क्यू बी आर समान आहे आणि आपल्याला नको असणारे जे क्यू बी आर आहे ते आपण काढून टाकलं तर आपल्याला हे उत्तर मिळतं. म्हणून आपण इथं लिहिलं 2 आणि 4. म्हणजे तुलना करताना आपल्याला 2 जे एकरूप दाखवायचे त्याच्यामध्ये तिसरा एक सामायिक कोण आपण घेणं गरजेचं असतं. आपण त्याप्रमाणे घेतलेलं आहे. म्हणजे इथं आपल्याला क्यू बी आर दोघांच्या समान आहे हे आपण काढून टाकलं. याचा आता आपल्याला 2 त्या ठिकाणी एकरूप मिळतात. आता पुढचं घेतलं आपल्याला 2 कोण एकरूप लिहिणं गरजेचं आहे. म्हणून आपण या ठिकाणी एकदा ए घेतला होता, आता आपल्याला आर घ्यायचा आहे. कारण आपल्याला कोण बी आकृतीनुसार कोण पी आणि कोण क्यू आपल्याला एकरूप लिहिता येत नाहीत. म्हणून आपण जे राहिले ते आपण घेतलं. एकदा एमध्ये घेतला तर एकदा आरमध्ये घ्यायचं आहे, कारण आपण पी लिहू शकत नाही. कारण आपल्या आकृतीप्रमाणे विचार केला तर तुम्हाला पी आणि क्यूमध्ये कुठलाही संबंध दिलेला नाही. म्हणून आपण या ठिकाणी असं लिहिलं कोण पी आर ए एकरूप कोण क्यू बी आर. आता आपण इथं मात्र विचार केला तर आपल्याला पी आर ए इथे एक दिसतोय, म्हणजे क्रमांक 3मध्ये दिसतोय आणि क्यू बी आर विचार केला तर क्यू बी आर तुमचा क्रमांक 4मध्ये पण आहे आणि क्यू बी आर तुमचा 2मध्ये पण आहे. पण आपण विचार केला तर आपल्याला क्यू आर बी हा 2 आणि 3मध्ये दिसतो. त्यामुळे आपण इथं लिहिलं 2 आणि 3. म्हणजे तुमचा 2 आणि 3चा विचार केला तर क्यू बी आर समान दिसतो. आणि जर आपण राहिलेला विचार केला तर एका ठिकाणी क्यू बी आर दिसतं, दुसऱ्या ठिकाणी तुमचं पी आर ए दिसतं. म्हणजे आपल्याला या ठिकाणी आपण तुलना अशाप्रमाणे केली की दोघांच्यामध्ये आपल्याला जो पाहिजे होता तो सामायिक येईल अशा प्रकारे आपण घेतलेला आहे. म्हणून आपल्याला आता कोको समरूपता कसोटीचा विचार केला तर आपल्याला हे उत्तर मिळणार आहे. म्हणून त्रिकोण ए पी आर समरूप त्रिकोण आर क्यू बी वरती जे आहे तेच आपण नाव जसं आहे तसं खाली घेतलेलं आहे. आपण काढलेलं कोको समरूपता कसोटी आणि त्याच्यानुसार आपल्याला आता संगत कोण पाहिजे होते म्हणून आपण इथं संगत कोण लिहिले कोण पी ए आर. आपल्याला याचं माप माहिती आहे, आपण पुढचं सोडवणार लगेच उदाहरण. हे झालं याचं आपल्याला पुढच्या उदाहरणासाठीचं पी ए आरचं माप पाहिजे होतं. आपण इथं लिहिल्याप्रमाणे आपण हे लिहिलेलं आहे पी ए आर एकरूप समरूपतेचा आपण जर संगत कोण बघितला तर संगत कोण आता इथं आरमध्ये मिळतो क्यू आर बी आणि दोघांचा पैकी एकाचं माप 35 याचा दुसरंसुद्धा माप 35 अंश असेल. म्हणजे आपल्या इथं उत्तर मिळालं संगत कोण. आता शेवटचा भाग राहिलेला आहे. म्हणून आता त्रिकोण क्यू बी आरमध्ये
तीन कोणाच्या मापांची बेरीज आपल्याला 180 अंश असते हे माहिती आहे, म्हणून आपण लिहिलं आपल्याला शोधायचा आहे तो क्यूबमध्ये असताना आपण तो अगोदर लिहिला. माप कोण आर क्यू बी अधिक, आता आपल्याला आर क्यूमध्ये लिहिला, आता बीमध्ये लिहूया क्यू बी आर अधिक माप कोण क्यू आणि बी झाले याचा अर्थ राहिला आर, आपण लिहिता कोण क्यू आर बी बरोबर 180 अंश. आता आपल्याला तीन कोणाच्या मापांची बेरीज 180 असते, आपण हे लिहिलं सूत्र. त्यामध्ये आपल्याला क्यू अँगल असणारा क्यू कोण असणारा शोधायचा आहे, पण या दोघांची आपल्याला समानता आहे हे माहीत आहे. आपण 2 क्रमांकामध्ये ते लिहिलेलं आहे, म्हणजे या दोघांची मापं समान असल्यामुळे आपण लिहिलं 35 अधिक 35 म्हणजे 35 आणि 35 70 झाले. आपण हे पलीकडं घेऊन बरोबर चिन्हाच्या पलीकडे नेलं, याचा अर्थ ते वजा झाले 180 वजा 70 आणि आपलं उत्तर मिळालं 110 अंश. म्हणून कोण आर क्यू बी बरोबर 110 अंश. आपलं हे या ठिकाणचं पहिलं जे शेवटचं होतं ते आपण शेवटचं उत्तर इथं मिळवलेलं आहे. प्रश्न क्रमांक 5. आकृतीमध्ये केंद्र ए व बी असणारी वर्तुळे परस्परांना बिंदू ई मध्ये स्पर्श करतात. रेषा यल ही त्यांची सामायिक स्पर्शिका त्यांना अनुक्रमे सी व डी मध्ये स्पर्श करते. जर वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे 4 सेंटीमीटर व 6 सेंटीमीटर असतील तर रेख सी डीची लांबी किती असेल. आपल्या इथं आकृती जराशी किचकट दिलेली आहे. आता याच्यामध्ये 2 वर्तुळ काढले, ते दोन्ही वर्तुळ परस्परांना ई बिंदूमध्ये छेदतात. एकाचा केंद्र ए दिला आहे, दुसऱ्याचा बी दिलेला आहे. एक सामायिक स्पर्शिका काढलेली आहे यल, ती मात्र 2 बिंदूमध्ये 2 भिन्न बिंदूत छेदते किंवा स्पर्श करते. त्यातला एक बिंदू सी दिला आहे, दुसरा बिंदू डी दिलेला आहे. त्यांच्या त्रिज्या आपल्याला दिले 4 सेंटीमीटर आणि 6 सेंटीमीटर. समजा आपल्या आकृतीप्रमाणे जर बघितलं तर पुस्तकामध्ये आकृती फक्त दिलेली आहे. 2 वर्तुळं एकमेकांना छेदतात, केंद्रबिंदू दिलेत, त्याचा बिंदू इथं दिलेला आहे आणि तुमची जी सामायिक स्पर्शिका आहे त्यांचे बिंदू दिलेत. आपल्या इथं बाकी जे आपण जे रेषाखंड काढलेत हे सगळे जोडलेले आहेत, म्हणजे आपली ही रचना त्याप्रमाणे केलेली आहे. म्हणून आपण जोडलं सी ए जोडलेला आहे, सी बी जोडलेला आहे, ए आणि ई जोडलेला आहे, म्हणजे केंद्र जोडलेलं आहे. आणि आपल्याला असं माहिती आहे की स्पर्शवर्तुळांचे जर केंद्रबिंदू जोडले तर त्याचा स्पर्शबिंदू तिथंच येतो. म्हणजे आता ही स्पर्शवर्तुळ आहेत, याचा अर्थ आपण हे जर जोडलं तर याचा अर्थ तुमचा ई बिंदू त्या रेषा ए बीवर असणार आहे. म्हणजे आपलं हे प्रमेय आहे, आपण ते प्रमेय इथं वापरलेलं आहे. त्यानंतर आपल्याला परत बी आणि डी जोडलेलं आहे. याचा अर्थ आपल्याला इथं चौकोन मिळतो, ज्यामुळे तुमच्या 2 रेषा एकाच रेषेला लंब असतात, म्हणजे आपल्याला 2 समांतर मिळतात. समांतर रेषा आहेत, याचा अर्थ हा आपला जो मिळतो तो चौकोन आहे, ज्यामुळे तुम्ही तिथं सूत्र कुठलंही वापरू शकत नाही. आपल्याला सी डीची लांबी काढायची असेल तर आपल्याला माहीत असणारे जे गुणधर्म आहेत त्या गुणधर्माचा विचार करण्यासाठी म्हणजे आपल्याला फक्त एकतर समभुज दाखवावं लागेल, आयत दाखवावं लागेल, चौरस दाखवावं लागेल, किंवा तुमचा समभुज चौकोन दाखवावं लागेल, किंवा समांतरभुज चौकोन दाखवावं लागेल. त्यामध्ये आपल्याला हे 2 कोन 90 अंश दिसतात. जर समजा याचा विचार केला तर सी ए याची 4 लांबी दिसते, 4 सेंटीमीटर आहे, हे 6 सेंटीमीटर आहे. याचा अर्थ आपण या ए बिंदूतून आपण जर लंब काढला तर आपलं या ठिकाणी लंब मिळाल्यामुळं 1 2 एफच्या ठिकाणचा सुद्धा 90 अंश मिळेल. म्हणजे एका चौकोनामध्ये 3 कोन 90 असतील तर चौथासुद्धा 90 असतो. याचा अर्थ आपल्याला या ठिकाणी हा आयत सांगता येतो, कारण हे 4 सेंटीमीटर असेल तर हे मात्र 4 सेंटीमीटर येणं शक्य नाही. म्हणजे तुमचा सी डी किंवा ए एफ हे 4 सेंटीमीटर येणं शक्य नाही, म्हणजे तुमचं त्या ठिकाणी लांबी बदलली. म्हणून आपण इथं लिहू शकतो की हा आयत आहे आणि आयतामध्ये समोरासमोरच्या बाजूंची लांबी समान असते. असं जर आपण गृहीत धरलं तर तुमचं आता हे ए बी अंतर आपण शोधू शकतो. हे 6 सेंटीमीटर आहे, त्यातलं तुमचं आता ह्याला 4 सेंटीमीटर इथे मिळालं, म्हणजे तुमचं इथं किती आहे ते आपण शोधू शकतो. आणि एकदा हे शोधलं की आपला त्रिकोण मिळतो, काटकोन त्रिकोण. आणि काटकोन त्रिकोणामध्ये आपण जर समजा पायथागोरसचं प्रमेय वापरलं तर आपण ही ए एफची लांबी काढू शकतो. आणि आत्ता आपण सांगितल्याप्रमाणे हा आयत असल्यामुळं आयताच्या समोरासमोरच्या बाजूची लांबी समान असते, म्हणजे तुमचं ए एफची लांबी जेवढी मिळते तेवढी ही सी डीची लांबी मिळते. आपल्याला ह्याप्रमाणे ते सगळं पूर्ण करायचं आहे. सुरुवात आपण करायची आहे. रेख सी ए, रेख डी बी व रेख ए बी काढले, म्हणजे आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे हे सगळे रेषाखंड काढून घेतलेले आहेत. दोन्ही वर्तुळे परस्परांना ई बिंदूमध्ये स्पर्श करतात आणि स्पर्शवर्तुळांच्या प्रमेयाप्रमाणे आपल्याला हे ए डॅश ई डॅश बी असं मिळतं. आपण याला म्हटलं 1, म्हणजेच मगाशी मी सांगितल्याप्रमाणे तुमचं ई बिंदू हा त्या रेख ए बीवर येतो. आपल्याला पुढचा भाग बघायचा आहे. त्रिज्या सी ए बरोबर ए ई बरोबर 4 सेंटीमीटर, म्हणजे ह्या दोन्ही त्रिज्या समान आहेत. बी डी बरोबर बी ई बरोबर 6 सेंटीमीटर. आपल्याला ह्याचंसुद्धा आपल्याला उत्तर माहिती आहे, कारण ह्या त्रिज्या आहेत, म्हणजे या वर्तुळाच्या त्रिज्या असल्यामुळे समान आहेत. आता आपल्याला उत्तर पाहिजे होतं ते पूर्ण ए बी अंतर, म्हणून आपण इथं लिहिलं ए बी बरोबर ए ई अधिक बी ई
म्हणजे आपल्याला इथं दरम्यानता मिळालेली आहे, दरम्यानतेचा आपण वापर केला म्हणून इथं म्हटलं ए करून, किंवा तुम्ही इथं ए डॅश बी ई डॅश बी असं सुद्धा लिहू शकता. आपल्याला हे अंतर 4 माहीत आहे, हे अंतर 6 माहीत आहे, म्हणून आपण लिहिलं ए बी बरोबर 4 अधिक 6 बरोबर 10 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला जे उत्तर पाहिजे होतं आपण ते ए बी उत्तर मिळवलेलं आहे. आपली पुढची जी अजून रचना करायची होती लंब काढलेली, ती लंब काढलेली रचना इथं पुढे आपल्याला बघायची आहे. म्हणजे आता लंब नेमकं आपण काय काय काढलं होतं ते आपल्या इथं लक्षात येईल. आता रेख ए सी लंब रेषा यल, म्हणजे आपण आकृतीमध्ये बघितलं होतं, आणि रेख बी डी लंब रेषा यल, कारण हे आपल्याला स्पर्शिका प्रमेय आपण वापरलेला आहे. आपण इथं जर बघितलं तर असं दिसतं की ए सी हा रेषा यलला लंब आहे आणि बी डी सुद्धा त्या ठिकाणी रेषेला लंब आहे, असं आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. म्हणून कारण हे स्पर्शिका आहेत, आपल्याला सांगताना सांगितलं आहे की त्या स्पर्शिका आहेत, म्हणून आपण इथं लिहिलं कोण ए सी डी बरोबर कोण बी डी सी, कारण आपण इथं स्पर्शिका प्रमेय वापरल्यामुळं तुमचा हा 90° मिळतो. आपण याला म्हटलं क्रमांक 2. आता आपण जो मूळची रचना करायची होती एक्स्ट्रा, ती आपण आता रचना करायची आहे. समजा रेख ए एफ लंब रेख बी डी, आपण आकृतीमध्ये बघितलं तर इथं रेख एफ हा लंब काढला होता बी डीला, आणि रचना आपण करत असताना मात्र डी बी हा रेषाखंड मोठा असल्यामुळं तुम्हाला या बिंदूमध्ये मिळणार आहे. पण आपण इथं लिहिलं बी डॅश एफ डॅश डी, म्हणजे आपण या ठिकाणी ती आपण रचना केलेली आहे. आपण जी रचना केली त्या रचनेमुळे आपल्या आत्ता लक्षात येतं की हा रचना केल्यामुळे तुमचा ए एफ डी हा 90° मिळतो. म्हणून आपण लिहिलं आकृतीमध्ये कोण ए सी डी बरोबर कोण बी डी सी बरोबर कोण ए एफ डी बरोबर 90°. आपण इथं 2मध्ये आपण ते सगळे 90 दाखवले ते वरती, आणि तुमचा हा आता 90° आहे. म्हणजे आपण या ठिकाणी हा 90° आणि हे 2 सुद्धा आपण वरती 2 क्रमांकामध्ये 90 लिहिलेत, म्हणजे आपले एकूण हे 3 90° मिळाले. म्हणून 3 90° असतील तर चौथा सुद्धा 90 येतो. म्हणून आपण इथं लिहिलं चौकोन ए सी डी एफ हा आयत आहे. आणि जर आपण आयत असता तर आपण त्याच्या लगेच गुणधर्माचा वापर केलेला आहे. म्हणून ए एफ बरोबर सी डी आणि ए सी बरोबर डी एफ, आणि आपल्याला ए सीची लांबी माहीत असल्यामुळं आपण लिहिलं डी एफ बरोबर 4 सेंटीमीटर. इथं आपण लिहिलेलं आहे आयताच्या सम्मुख बाजू. आता आपण इथं लिहिल्याप्रमाणे बी डॅश एफ डॅश डी आपण इथं वरती तशी नोंद केलेली आहे. बी डॅश एफ डॅश डी याचा अर्थ आपल्याला इथं एकूण अंतर बी डी किती आहे हे शोधायचं असतं, तर आपण तसं लिहिलं असतं. आपल्याला मात्र शोधायचा आहे तो बी एफ, कारण आपण त्याशिवाय काटकोन त्रिकोणाचा प्रमेय वापरू शकत नाही. म्हणून आपण इथं लिहिलं बी एफ अधिक एफ डी बरोबर बी डी, आणि आपल्याला एफ डी बरोबर 4 माहिती आहे, म्हणून आपण इथं लिहिलं 4. इथं आपल्याला हे 6 माहिती आपण 6 लिहिलं, म्हणून 4 6मधून वजा केले, त्यामुळे उत्तर मिळालं 2 सेंटीमीटर. म्हणजे बी एफ बरोबर 2 सेंटीमीटर मिळालं. आणि आता आपण वापरू शकतो तो काटकोन त्रिकोणामध्ये पायथागोरस प्रमेय, हा शेवटचा भाग असेल. आता काटकोन त्रिकोण ए एफ बीमध्ये पायथागोरस प्रमेयानुसार ए बी वर्ग बरोबर ए एफ वर्ग अधिक बी एफ वर्ग, कारण तुमचा हा क्लू असतो. जर समजा काटकोन त्रिकोण आपण इथं काटकोन शब्द वापरला तर एफ जो 90° आहे तो मध्ये लिहायचा असतो, आणि मध्ये लिहिला याचा अर्थ हा काढून टाकला तर तुम्हाला मिळतो तो कर्ण मिळतो. म्हणजे काटकोन त्रिकोणामध्ये 90 मध्ये लिहितो याचा अर्थ तुम्ही काटकोन आहे तो काढून टाकला तर तुमचा पूर्ण जो राहिलेल्या 2 बाजूचा मिळतो तो कर्ण असतो. आणि आता तुम्ही हे एफ जोडला दोन्हीकडं तर तुमच्या त्या काटकोन करणाऱ्या बाजू मिळतात. म्हणून आपण लिहिलं ए एफ वर्ग अधिक बी एफ वर्ग. आणि आता आपलं किंमत राहिली ती आपण किंमत लिहिली. ए बीची किंमत 10 आहे, 10चा वर्ग बरोबर ए एफ वर्ग आपण काढायची किंमत अधिक बी एफची किंमत आपण 2 ठेवलेली आहे, इथे लिहिलं 2चा वर्ग. म्हणजे आता हा अधिक 2चा वर्ग आहे तो पलीकडे गेला, म्हणजे वर्ग पण करायचा आणि पलीकडे पण पाठवायचं. म्हणून 100 वजा 4 बरोबर ए एफ वर्ग. आता आपण 100मधून 4 वजा केलं तर 96 झाले, हे झालं ए एफ वर्गचं उत्तर. पण आपण जर निरीक्षण केलं तर 96 आहे, आपल्याला हे पूर्ण वर्ग नाही हे माहिती आहे. याचा अर्थ आपल्याला पूर्ण वर्ग जर शोधायचा असेल तर आपल्याला त्याच्यामधून पूर्ण वर्ग असणारे अवयव शोधावे लागतील. आणि आपल्याला या निरीक्षण केलं तर असं लक्षात येतं की याच्यामधून 4 एक आपल्याला अवयव मिळतो. आता याचा 4 अवयव कॉमन काढला म्हणजे 4ने भागाकार केला, आपलं उत्तर मिळालं 24. आणि परत अजून ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला 4 मिळू शकतो, म्हणून आपण परत 4ने भागाकार केला, उत्तर मिळालं 6. आता या 6चे मात्र आपल्याला परत अवयव मिळत नाहीत, त्यामुळे आपण ह्या 4 आणि 4चा गुणाकार केला तर 4 गुणिले 4 म्हणजे 16 मिळाली. आणि 16सुद्धा पूर्ण वर्ग आहे, म्हणून आपण इथं लिहिलं 16. 16 गुणिले 6 म्हणजे 16 96. हे झाले ए एफ वर्गची किंमत. आपल्याला ए एफ पाहिजे होता म्हणून आपण आता लिहिलं
ए बरोबर 4 वर्गमूळ 6 सेंटीमीटर. कारण 16 पूर्ण वर्ग आहे, आपण त्याचं वर्गमूळ काढलं, पण 6 पूर्ण वर्ग नाही, म्हणजे आपल्याला याचं वर्गमूळ काढता येणं शक्य नाही. हे वर्गमूळची नावामध्ये लिहायचं आहे. आणि आता आपल्याला मगाशी होतं ते आपण चर्चा केल्याप्रमाणे ए एफचं उत्तर मिळालेलं आहे. आता फक्त राहिला शेवटचा भाग. पण सी डी बरोबर ए एफ ह्या आयताच्या समोरासमोरच्या बाजू आहेत. आपण वरती कारणसुद्धा तसं लिहिलेलं आहे. म्हणून सी डी बरोबर ए एफची किंमत आता मिळाली होती, आपण लिहिली 4 वर्गमूळ 6 सेंटीमीटर. आता आपलं प्रश्नामध्ये जे दिलं आहे ते वाक्य आहे, म्हणून तुमचं उत्तरसुद्धा वाक्यामध्येच पाहिजेत. म्हणून उत्तर लिहिलं रेख सी डीची लांबी बरोबर 4 वर्गमूळ 6 सेंटीमीटर. आपल्याला ह्याप्रमाणे हे उत्तर आपण पूर्ण केलेलं आहे.